साई माई सकाळ मित्रांनो, दिवस दुसरा. तर आता वाजलेले आहेत 7 सकाळचे. तर पालखी वगैरे गेले पुढे. आता आम्ही पण सेवेकरी सगळे निघलेलो आहे. मी कल्पेशच्या गाडीत आहे. जॉनदा पण गेलेला पाणी वाटप करायला पुढे. चला आता आपण डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉटवर जाऊया. काय पोरांना कमी पडते त्या पण अजून त्यांना सेवा करूया. साई माई सकाळ. साईराम. साईराम. कल्पेश आमचा. कल्पेशदा 10 वर्षानंतर पहिल्यांदा 7 दिवस आला. कल्पेशदा काय बोलशील? काय म्हणजे वेगळी फिलिंग आहे साई पदयात्रेची. 10 वर्ष अगोदरचं जेव्हा आम्ही लहान असायचो तुमच्यासारख्या तुमच्या वयाचे, आता आम्हाला तो दिवस आठवतो की आम्ही मस्ती करायचो, मजा करायचो. तर आता आपल्याला पदयात्रेची काळजी घ्यावी लागते, त्यांच्यासाठी जेवण बनावं लागतं, त्यांचा नाश्ता बनावा लागतो. चला आता आपल्याला कुठं जायचं आहे? तर आपण आता चाललो आहे पडग्याला जाता आपल्याला नाश्ता आहे. पडग्याला आपलं दुपारचा स्पॉट असेल, त्याच्यानंतर आपण रात्री डायरेक्ट एक बुक आम्ही शापूर. चला साईराम. आता तुम्हाला सगळं समजलंच आहे. आता आपण डायरेक्ट जाऊया आपल्या स्पॉटवरती. सकाळचा चहा मित्रांनो. आजचा संध्याकाळची मेन्यूची गोष्ट चालू आहे, काय बनवायचं काय नाही. तर नाश्ता पण रेडी झालेला आहे. चला चाय पिऊया, नंतर लगेच निघूया आपण मित्रांनो. तर आता आपण आलो डायरेक्ट कांदे बटाटे घ्यायला. आता रात्री आपल्याला कांदे बटाटे कमी पडणार. अजून डिमार्टचा पण सामान घ्यायचं आहे सारा. बघूया काही ते भेटलं का नाही, काय रेट नाही. मित्रांनो घेतलेल्या आहेत 2-2 गोऱ्या कांद्या बटाट्याच्या. 25 किलो लसूण. खूप महाग आहे ते, खूप. आपल्या मुंबईपेक्षा खूप महाग आहे. 23 रुपये किलो कांदा लावलेला आहे. आपल्या इथे 19-20 रुपयाला घेऊन आलो आम्ही. तर आता कसा कंपल्सरी घेण्याच. आता काय आता टाकूया टेम्पोमध्ये. तर पुढे बघूया आता काय पाहिजे अजून. साईराम मित्रांनो. तर मस्त आपला सत्कार करतो आपण. कांद्यावाल्यानं थोडा कमी केला रेट फायनली. साईराम मित्रांनो. तर आता आपण आलो डीमार्टमध्ये नारियल वगैरे घ्यायला. सेवा करणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही मित्रांनो. आपण बोलतो त्यांना, मी पण बोलायचो जेव्हा चालत जायचो तेव्हा, बॅगी नाही उतरत. त्यांच्याकडे पण खूप मोठी जिम्मेदारी आहे. आता आम्हाला समजतं एक छोटी गोष्ट घ्यायला आम्ही कुठे कुठे फिरतोय. 3 का 4 वेळेला डीमार्टचे राऊंड मारले, डीमार्ट भेटलं ना. आता फायनली भेटल्यामुळे डीमार्ट सकाळी 7 वाजता डीमार्ट चालू आहे. विचार करा, 7 वाजल्यापासून चालू होतो डीमार्ट मस्त. आता इथे आम्हाला नारियल मसाले वगैरे सगळं घ्यायचं आहे, ते घेऊया. नंतर आपण लगेच निघूया नाश्त्याच्या स्पॉटवर. ओम साईराम. साईराम मित्रांनो. बघा किती सामान घेतलेलं आहे. आता डायरेक्ट हे सगळं घेऊन डायरेक्ट आता आपण जाणार जेवणाच्या स्पॉटवर. त्याचा अजून नाश्त्याच्या स्पॉटवर जाणार. नाश्ता वगैरे अजून केला नाही काय. पदयात्रींचा नाश्ता झाला असेल. आता आम्ही सेवेकरींचा नाश्ता अजून झाला नाही. याआधी सगळा नेऊ द्या टेम्पोत वगैरे टाकून, नंतर मग डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉटवर. दक्ष आहे का? साईराम. या हळूहळू या साईराम. 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 टोपी पाहिजे. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण आलो डायरेक्ट नाश्ता करायला. चाय आहे,
भात आहे थोडा. सगळी आता क्षणभर विश्रांती करतात. साईराम. पाय दुखतात, दाबू पाय. जित्ते साहेब पण झोपलेले आहेत. राहुल भाई साईराम. बोल. साईराम. कसं वाटतं तुम्हाला? पावसाने आम्हाला थोडासा खूप त्रास झालाय. थोडंसं नाही, खूप त्रास झालाय बाई पोरांना. सोबत असताना आम्ही घाबरत नाही. आम्ही चांगल्यापैकी चालत आहोत. थोडाफार त्रास होतो पण सगळं काय नाही. होशील भाई. साई का बुलावा आहे भाई. साई की फौज करेगी मौज. हा. ओम साईराम. सगळी रेस्ट करतायत. आता आपण पण नाश्ता करूया, नंतर भेटूया. ओम साईराम. पालखी आलेलं आहे साईराम. बघा आजच्या हॉल्टवर आलेलो आहे दुपारच्या. हे असतं सेवेकऱ्यांचं काम. आधी यायचं सगळ्या पदयात्र्यांना सतरंजा आतरायच्या. एक एक करून आता सगळी बरोबर झोपलेली आहेत, दमलेली आहेत मजबूत. बॅगे आणलेले आहेत आम्ही. चला नंतर भेटूया. नारायणाय समर्पयामि सुतं केशवं राम नारायणं कृष्णराम वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण नरासार्थ का साधनीभूत साचा धरो साई प्रेमा गणाया अहंता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा धरावे करीसान अल्पज्ञ बाला करावे अमाधन्य चुंबो निगाला मुखी गाल प्रेमे कराग्रास आता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा सुराधिक ज्यांच्या पदा. मित्रांनो, तर आता आपण जेवणाच्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे दुपारच्या. आता आपण चाललोय जेवायला. मस्त आरती वगैरे झाली, तुम्ही बघितलं असेल. आता जाऊया जेवायला, थोडी सेवा करूया. चला डायरेक्ट आता आपण जेवायचे ते तुम्हाला दाखवूया काय काय आजचा जेवचा मेन्यू आहे. साईराम. शुभम भाऊ काय देऊ का? हां हां. साईराम 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 साईराम. पंड्या काय पाहिजे? पंड्या आपला भाव आहे भाई. साईराम. तुझा फोन दिला त्याच्याकडे. नमस्कार मित्रांनो, तर आता मस्त सगळ्यांना वाढून आता आपण बसतो डायरेक्ट जेवायला. आणि जेवायला मेन्यू आहे वरण भात भाजी चपाती आणि शिकरण. त्यासोबत आहे आता ओमकार भाई. साईराम साईराम जेवायला पब्लिक आहे आता आपली. मित्रांनो, तर आता आपलं जेवण झालेलं आहे. त्याची आपली सेवा करतात सेवाकारी मंडळी सगळे आता जेवायला बसलेले आहेत. साईराम साईराम भाऊ साईराम. सेवाकारी मंडळी आता जेवायला बसलेले आहेत.
हे सेवा करीन आहे ते झोपलेले. चला मित्रांनो, तर आता आपले साईराम निघत आहेत. साईराम आरामात जावा. साईराम काय बोलणार? आरामात जावा, काय काय नाही. स्टॉप घ्या विनता, जमते ना भाई. लावतो चार्जिंग, लावतो आता. साईनाथ महाराज की. जातो जातो जातो. मित्रांनो, तर आता एक विश्रांती घेतलेली आहे. थोडी पालखी थांबवलेली आहे. सगळ्यांना ज्यूस ठेवलेला आहे. खूप जण बाकी आहेत पालखीचे. माझं बघा भाई लोक, माझं किती प्रेम ना. माझंच ब्लॉग बघतात बघा. ब्राईटनेस वाढव जरासा, ब्राईटनेस वाढव. कंजूस फुल कर. हां दाखव जरा पब्लिकला बी. बघा फुल प्रेम. अमोल डांगे. चला आता नंतर भेटूया. थोडा पोरांना विश्रांती करू द्या, थोडा रेस्ट, नंतर भेटूया. साईराम मित्रांनो, तर आता निघलेली आहे पालखी. पण लगेच 10-15 मिनटं फक्त रेस्ट करूया. लगेच पालखी निघलेली आहे. साईराम. चला डीजे पण आपला चालू झालेला आहे. ओम साईराम. साईराम फक्त घ्यायला या, काय लागला तर. क्या म्हणताय साईराम? चला आता डीजे आलाय, नाचत नाचत जाऊया डायरेक्ट. साईराम मित्रांनो, आता आपल्याला एक दादा भेटलेला आहे. दादाने डायरेक्ट आपल्याला साईडला थांबलेला आहे. बोलते साईराम ज्यूस पिऊनच जावा. आम्ही ज्यूस प्यायला थांबलो आहे. सगळी पोरं आमची थांबलो आहे ज्यूस प्यायला. थोडा ज्यूस पिऊया, नंतर आपण लगेच घेऊया. मित्रांनो, तर आता आपण दादाला विचारूया दादाचं नाव वगैरे. दादा तुमचं नाव काय? सूरज. कुठे राहिला तुम्ही? बीच सेक्शन उल्हासनगर. धन्यवाद दादा. ओम साईराम. ओम साईराम. चला आता आपण निघतो, जाऊया. चला ओम साईराम. चला साईराम. A few moments later. मित्रांनो, तर आता आपण थांबलेलो आहे. चालत होतो, लवकर पाऊस आला आणि डायरेक्ट शेडच्या खाली आलो. कारण की हा जिंकला तर परत वाट लागणार नाही. खूप घाण पाऊस आला. घरी जातो लई घाण पाऊस आला, म्हणून जरा झोपलो आहे, रेस्ट करतो. तर जस्ट आता पाऊस नाही जायचं तर आपण निघणार नाही, नाही तर डायरेक्ट चोरीमध्ये जाणार दादा. रिक्स पाहिजेच नाही. चला आता थोडा रेस्ट करूया, नंतर भेटूया. साईराम मित्रांनो, तर पाऊस थांबलेला आहे. आम्ही निघलेलो आहे डायरेक्ट. अंधेरा बघा रोडला, तिथे काय येत नाही लाईटी वगैरे. तर आता फ्लॅश लावले म्हणून दिसते सिद्धू. चला आता जाऊया. पालखी पण आमच्या जवळच आहे. पालखीला पकडूया लगेच, नाहीतर मागं राहिलो तर आलो. चला साईराम, फोन ठेवूया, डायरेक्ट पालखी जवळ जाऊया. ओम साईराम. डायरेक्ट आता आपण कॉफी प्यायला. स्टारबक्स कॉफी. आज दुसराच दिवस आहे. पैसे उडवायचा चालू झालेला आहे आमचा. साईराम 4 कॉफ्या सांगितलेल्या आहेत. आता कॉफी येऊ द्या, नंतर भेटूया. स्टारबक्सची कॉफी मध्यत्री. साईराम, मस्त आपल्या कॉफ्या आलेल्या आहेत. स्टारबक्स हे माझी नाही, बघ आर्यन 15 बाई नाद आहे का. चल भाई स्नॅप काढू, नंतर लगेच आपण निघूया. जास्त टाइमपास करून जमणार आहे. साईराम मस्त आम्ही आता आला कॉफी वगैरे पिऊन.
साईराम कसं वाटतंय? साईराम 20 किलोमीटरचा पल्ला, शहापूरचा पल्ला सगळ्यात मोठा पल्ला आहे. हा पल्ला जो पार करेल तो शिर्डी साईबाबांच्या नगरीत लवकरात लवकर पोहोचेल. पण जे साई वारी पूर्ण झाली समजा. ओम साईराम. चला आता पण निघूया. साईराम मित्रांनो. तर आता बंटी भाई थोडा दमला होता. बंटी भाईला खेचत होतंय. भाई आपल्याला एक टायमाला यांनी खेचत नेलाय. आज मला नाही तो खेचत आज. दमलाय भाई, तू दमलाय. काय नाही होतं. पालखी पण पुढेच चालले. आता स्पॉट आलेला आमचा. DJ वरून गेलेला आहे. पालखीसोबत चालायचं म्हणजे खूप भारी मित्रांनो. एकटा चालायला तर खूप कंटाळा येतो. DJ मस्त फुल मजा. साई बंधू पाहिजे सोबत. साई बंधू पाहिजे भाई सोबत खरंच. बघा केवढूसा पोरगा चालत आलाय. 12-13 वर्षाचा असेल. पूर्ण चाललाय. आजचा दुसरा दिवस आहे. बाबू ए बाबू इकडे. तुझं नाव काय? आद्विक. किती एज आहे तुझा? 12. पूर्ण चालला ना कालपासून? हां. बघा साई प्रेम म्हणजे सांगू तर एवढं एड आहे ना मित्रांनो. शिर्डीला चालत जायचं. बघा केवढूसा फरक होतो. 12 वर्षाचा आहे. साईराम में 9 साल हो गया भाई. पहला बजाने जाता था. हाँ अभी चल के जाता 7 दिन भाई. वही तो मजा चलने की भाई. साईनाथ महाराज की ओम साईराम. चला मित्रांनो आता नंतर भेटूया आपण डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण आलेलो डायरेक्ट आजच्या स्पॉटवरती. शहापूर मंदिर आहे. विठ्ठलाचं मंदिर आहे. बघा मस्त सुंदर मंदिर आहे. मस्त दर्शन करूया. आता आपण तुम्हाला काय दाखवणार माहिती का मित्रांनो. पालखीचं कसं सगळं करतात सेवा. सगळं स्टार्टपासून दाखवतो बघा. तो तुम्हाला भाई सगळं करतो. हे पालखीचे भाई. आता बघा सगळं तुम्हाला दाखवतो मी. आणि पादुकांचं आता त्याला पूर्ण धुवणार का पादुकाला? अभिषेकांना धुणार नाही. अभिषेक पूर्ण अभिषेक रोजचा करतात असं भाई? रोजचा अभिषेक ते पायांचा. मित्रांनो हे बाबांचे पाय आहेत. त्यांचा रोजचा अभिषेक होतो. रोज संध्याकाळी पालखीचा पण सगळं फ्रेम वगैरे सगळं काढलेलं आहे. दर दिवस नवीन नवीन काय ना काय सजावट करत असतात भाई आपले. भाई हो काय आहे? गोमूत्र आणि गुलाब पाणी. मित्रांनो यो गोमूत्र आहे. यो गुलाबाचं पाणी आहे. बघा ते पूर्ण गंध आता निघणार. परत गंध लावणार. पाणी गुलाबाचं पाणी आहे ना. नीट अभिषेक करतात. पालखीतले मित्रांनो 1-1 वर्षाचा सगळ्यांचा अभिषेक केलेला जाते गुलाबाच्या पाण्याने आणि गोमूत्राने. नंतर पुसलं जातं मस्त. मित्रांनो तर आता पादुकाची पेटीला ओम साईराम लिहिणार ना सर. काय लिहिणार आता? ओम साईराम. हां हे रोजचं आहे. दुपारी रात्री प्रॉपर ओम साईराम लिहिणार. अष्टगंधेरी बघा.
साईराम किती सुंदर लिहिलं आहे सरांनी. मित्रांनो बघा, अष्टगंधाने बाबांना हार केलेला आहे. सुंदर वाटतं बाबाला हात लावतो. कुसुम सुनबाईना मदन भ्रातृजाया कुसुम प्रिय सोयरे प्रिय सगेन ज्ञाती कुसु सुहदना सखा स्वदना प्रबंधु कुसु करीन गुरु साईमा मजवरी कधी. साईराम मित्रांनो, तर आता आपण रात्रीच्या मुक्कामाच्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे. मस्त आरती वगैरे झालेली आहे. आता जेवायला आलेलं आहे. मस्त पुलाव भात आहे, जलेबी आणि मस्त भाजी आहे, रायता आणि खीर आहे. मस्त सगळी जेवायला बसलेले आहेत. साईराम आमचे लाडके अध्यक्ष स्वतः नाही जेवता. साईराम आम्हाला पण देता का? हां दिलेलं आहे. साईराम लक्ष नाही साईरामचं. चला साईराम, मस्त जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आपण विश्रांती करूया. साईमाई रात्र. आता ब्लॉग इथे एंड करूया. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय बाय. बघा सगळी झोपलेलीच आहेत. चला बाय.